पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम. तरी देखील काही गावात सट्टा जुगाराचा प्रश्न कायम. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली सट्टा जुगार, अवैध दारू निर्मिती, विक्री आणि प्रतिबंधित गुटखा विक्री विरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईचे नागरिक आणि महिलांकडून स्वागत होत असून अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. मात्र काही गावांमध्ये अद्याप सट्टा जुगार आणि अवैध दारूचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः शिंदाड गावामध्ये बस स्थानकाजवळील साई कोल्ड्रिंक्स आणि लस्सी सेंटरच्या मागील बाजूस कथित सट्टा पिढी सुरू असल्याची माहिती समोर आली असून प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहोचले असता काही व्यक्तींनी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी सट्टा जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य आढळल्याची माहिती असली तरी त्या साहित्याचा नेमका वापर आणि तेथे प्रत्यक्ष सट्टा सुरू होता का याची अधिकृत पुष्टी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे शिंदाडसह ज्या गावांमध्ये अवैध धंद्यांच्या तक्रारी आहेत तेथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, संबंधित बीट कर्मचाऱ्यांची गस्त व कारवाईच्या नोंदी तपासाव्यात आणि दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. एका अधिकाऱ्याच्या कारवाईने प्रश्न सुटणार नसून संपूर्ण पोलीस यंत्रणेनं सातत्यानं आणि जबाबदारीनं काम करणं गरजेचं आहे. संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी सत्यजित न्यूजच्या वतीनं करण्यात येत आहे. संबंधितांनी अधिकृत बाजू उपलब्ध झाल्यास ती देखील प्रसिद्ध करण्यात येईल. कुणालाही केवळ आरोपांच्या आधारे दोषी ठरविण्यात येत नाही.